प्रतिक्रिया म्हणजे हा जनसामान्यातला सर्वसामान्य जनतेचा विजय आहे। आमदार महेश दादा शिंदे यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि जे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले साहेबांना कृष्णापुरे विकास मंडळाचं, तर त्याला साहेब नक्की न्याय देतील। सर्वसामान्यांचा एक नेता पुढे गेला आहे आणि याला नक्की न्याय मिळेल। धन्यवाद। खटाव विधानसभा मतदारसंघातला आज प्रत्येक कार्यकर्ता मंत्री झाले। आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे
आज कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाकडे बघितलं तर अत्यंत दुष्काळी भाग म्हणून संबोधला जायचा. पाण्यासाठी जी वणवण जी तडफड साहेबांनी केलेली आहे, म्हणून साहेबांची एक जलनायक म्हणून एक ओळख नव्या पिढीमध्ये एक निर्माण झालेली आहे. आणि त्याचं फलित म्हणून आज या ठिकाणी साहेबांना जलसंपदा मंत्रिपदाचा या ठिकाणी उपाध्यक्षपद म्हणून त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पाटबंधारे विभागाचं एक चांगल्या पद्धतीचा कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आज या ठिकाणी देऊन या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आज या ठिकाणी दिलेलं आहे. आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या दिवशी पाऊल ठेवलं होतं त्या दिवसापासून अनेक लोकांना शंका निर्माण मनामध्ये झाली होती की हे आमदार आता कुठले होत आहेत आमदार, अशा पद्धतीचं वातावरण संबंध मतदारसंघामध्ये या लोकांनी खोटारडं वातावरण तयार करून टाकलं होतं. आज या ठिकाणी आमदार तर झालेच आणि मंत्रीसुद्धा होऊन दाखवलं. अशा पद्धतीनं एक चांगलं नेतृत्व आज या ठिकाणी या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामधून संबंध महाराष्ट्रभर गाजणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सामान्यातल्या सामान्य माणूस या ठिकाणी मंत्री झालेला आहे असंच या ठिकाणी आमदार महेशदादा शिंदेच्या वतीनं सांगण्यात येईल. धन्यवाद. मी साहेबांना मनापासून खूप खूप अभिनंदन साहेबांचं करतो आणि संपूर्ण मतदारसंघाचं अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद.